प्रार्थना। धन्यवाद माझ्या देवा प्रभू, तुझी स्तुती करतो या समयाबद्दल, तुझे आभार आणि उपकार मानतो देवा। हा समय तू दिला परमेश्वरा की आम्ही तुझ्या चरणी यावं। खरंच परमेश्वरा, जो समय तू आमच्यासाठी ठरवला, जो 20वाचा दिवस परमेश्वर देता माझ्या देवा, आमच्या आठवड्याभराच्या दगदगीतून परमेश्वर आम्ही तुझ्या चरणात येतो। तो स्वर्गीय विसावा आम्हाला मिळावा प्रभू, कारण आम्ही चुकणारे आहोत। अनेक चुका निवा आमच्यामध्ये आहेत आणि कळत न कळत झालेल्या चुका अपराधांची क्षमा कर। आज प्रभू ख्रिस्ता तुझ्या नावात आम्हाला विसावा दे, त्या शांतीने भर दे बाबा। आणि प्रभू प्रार्थना करतो, आज परत एकदा तुझी वाणी आमच्या कानी पडू दे। खरंच परमेश्वरा, जसा परमेश्वर पिता शमूएल त्या मंदिरामध्ये असताना तू त्याला हाक मारत होता, पण जोपर्यंत परमेश्वर पिता त्याला कळलं नाही की ही तुझी वाणी आहे माझ्या देवा, तो तुझे शब्द जाणू शकला नाही। पण परमेश्वर पिता ज्यावेळेस शमूएलाला कळलं की परमेश्वर माझ्याशी बोलत आहे, प्रभू तो म्हणतो की बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे माझ्या देवा। आज परमेश्वर आम्ही सर्व तुझे लेकर, तुझे दास परमेश्वर पिता तुझ्या चरणापाशी येऊन तुला हीच प्रार्थना करतो आणि याचना करतो दे बापा की बोल प्रभू, आज तुझा दास ऐकत आहे माझ्या देवा। आमची मनं आम्ही कठीण करू नये यासाठी परमेश्वर पिता आमचं हृदय आम्ही तुझ्यासाठी उघडतो, तुझ्या वचनासाठी उघडतो दे बापा। आज तू आमच्याशी बोल, आमची मनं कठीण होऊ देऊ नकोस परमेश्वर पिता। मी तर मूर्ख, अज्ञानी, अशक्त, दुर्बळ पात्र आहे दे बापा, बोलणारा तू आहे प्रभू। मी घटावा आणि तू वाढावा, तुलाच महिमा मिळावी असंच तू कार्य कर। आणि तू आज आम्हा प्रत्येकाशी बोल आणि आम्हाला आशीषित कर, प्रार्थना येशूच्या नावाने। हालेलुया, हालेलुया। देवाचं वचन आपण वाचलं, फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन परत एकदा आपण वाचू। तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, पौल म्हणतो, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे, हानीच्या अशा समजलो आहे। हालेलुया। देवाचं वचन म्हणतं की पौल म्हणतो, ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे। आता जर आपण विचार केला, लाभाची गोष्ट म्हणजे काय? लाभ याचा अर्थ फायदा ना। माणसाला एक गोष्ट नक्की कळते, ती म्हणजे फायदा। लाभ त्याला जो असतो ना, तो कळत असतो, मग तो कोणीही असो। लाभाशिवाय कोणीच कोणती गोष्ट करत नाही। आणि म्हणून लाभ ती गोष्ट आहे जी आपल्याला हवीशी वाटते, लाभ ती गोष्ट आहे जी आपल्याला सुटत नाही। लाभ किंवा फायदा ती गोष्ट आहे ज्याच्यासाठी आपण झटत असतो, रात्रंदिवस श्रम करतो। आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की मला फायदा मिळावा, मला लाभ मिळावा। आणि पौल म्हणतो की ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो। पौल म्हणतो की ज्या ज्या गोष्टी लाभाच्या आहेत, ख्रिस्तामुळे, प्रवेश ख्रिस्तावरील विश्वासामुळे त्या मी हानी अशा समजतो। आता तुम्ही आणि मी जे सर्वजण या ठिकाणी आहोत, आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सांगतो मी तुम्हाला की तुम्हा प्रत्येकाला माहिती की आपल्यासाठी लाभाची गोष्ट काय आहे, कशात आपला फायदा आहे। बघा, नोकरी करणाऱ्याला नोकरीमध्ये फायदा आहे, शेती करणाऱ्याला शेतीमध्ये फायदा आहे, व्यवसाय करणाऱ्याला व्यवसायामध्ये फायदा आहे, बरोबर आहे ना। या आपल्या फायद्याच्या गोष्टी आहेत, लाभाच्या गोष्टी आहेत। पण पौल म्हणतो की ज्या गोष्टी मला फायद्याच्या होत्या, लाभाच्या होत्या, ख्रिस्तामुळे मी त्या हानी अशा समजतो। याचा अर्थ काय की लाभ, बघा पुढे आपण जर नीट वाचलं तर आपल्याला त्याच्याविषयी समजून येईल। 8वं वचन वाचू आपण। इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो, त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो। पौल म्हणतो त्याच्यामुळे, कोणामुळे? येशूवरील विश्वासामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो। एवढंच नाही तर तो म्हणतो मी त्या केर कचरा अशा लेखतो। लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून एखादी गोष्ट जर तुम्ही सोडत आहात, त्यागत आहात, तिला जर तुम्ही हानी समजता, तर पौल म्हणतो की मी त्या कशा लेखतो? केर कचरा। केर कचरा जो असतो, त्या केर कचऱ्यात आपला जीव नसतो, कारण केर कचरा आपण काय करतो? आपण गोळा करतो आणि गोळा करून आपण डस्टबिन मध्ये टाकतो, आणि ते डस्टबिन आपण बाहेर जाऊन कुठेतरी रिकामं करतो, फेकून देतो। दुसऱ्या दिवशी पाहायला जातो का आपण आपला केर कचरा कसा आहे असं? जातो का? आपलं मन त्या केर कचऱ्याकडे लागतं का? समजा उदाहरणार्थ एखाद्या बहिणीचं जर समजा कानातलं कुठेतरी हरलं घरामध्ये, तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तिचा जीव शांत राहणार नाही। जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत तिचा जीव त्याच्यामध्ये गुंतलेला असेल, कारण काय? ते मौल्यवान आहे, तो फायद्याची गोष्ट आहे। पण जर समजा एखादा नकली असेल कानातलं, 5 रुपयाचं 10 रुपयाचं, ते जर हरलं तर तुम्ही काही जास्त टेन्शन घेणार, कारण आपण त्याला काय समजतो? केर कचऱ्यासारखं समजतो। आलं काय गेलं काय, हरलं काय, काही फरक पडत नाही। पण सोन्याची वस्तू जी आहे मात्र आपला त्याच्यामध्ये जीव असतो।
बघा, केर कचरा त्या गोष्टीला म्हटलं जातं जी गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून काहीच नाही, विनामूल्य आहे, जिची शुल्लक आहे, जिचा काहीच त्या ठिकाणी लाभ आपल्याला नाही, आणि तिला आपण केर कचरा म्हणतो. म्हणून घरातलं सर्व काही झाडून घेतो आपण, झाडून एका सुपडीमध्ये गोळा करतो, ते आपण डस्टबिन मध्ये टाकतो आणि कुठेतरी बाहेर फेकून देतो. त्याला म्हणतात केर कचरा, ज्या गोष्टीत आपला जीव अटकलेला नाही. पौल काय म्हणतो, कोणत्या गोष्टी मी केर कचरा लेखतो? 8वं वचन वाचा परत. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. सर्व काही हानी असे समजतो. लाभाच्या गोष्टी हानी असे समजल्या. पुढे याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो. येशूमुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो. आणि त्या प्रत्येक लाभाच्या गोष्टी मी काय समजतो? केर कचरा असा समजतो. आता जर या गोष्टीविषयी मी फोड केली किंवा स्पष्ट बोललो तर कदाचित पटणार नाही. तुमची नोकरी ही तुमच्यासाठी काय असला पाहिजे? तुमची शेती तुमच्यासाठी काय असली पाहिजे? तुमचा व्यवसाय तुमच्यासाठी काय असला पाहिजे? तुमचे दागिने तुमच्यासाठी काय असले पाहिजे? बोला तोंडाने. तुमचा पैसा तुमच्यासाठी काय असला पाहिजे? तुमची गाडी तुमच्यासाठी काय असली पाहिजे? तुमचा बंगला तुमच्यासाठी काय असला पाहिजे? तुमच्या प्रत्येक मौल्यवान वस्तू ज्या तुमच्याकडे आहेत त्या तुमच्यासाठी काय असल्या पाहिजे? तर तुम्हाला कोणता लाभ प्राप्त होईल? वाचा पुढे. यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त हा लाभ जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल ना, या जगातल्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी काय असल्या पाहिजे? केर कचरा, ज्याच्यामध्ये आपला जीव गुंतलेला नाही, त्यावेळेस ख्रिस्त हा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. हालेलुया. आज लोकांनी ख्रिस्ताला केर कचरा केलेला आहे. लक्षात घ्या, आज अनेक विश्वासू लोकांसाठी ख्रिस्त केर कचरा आहे आणि लाभ ह्या जगिक गोष्टी आहे. आज मनुष्य प्रभूजवळ येतो आशीर्वाद मिळवण्यासाठी, प्रभूजवळ येतो लाभ मिळवण्यासाठी, प्रभूजवळ येतो फायदा मिळवण्यासाठी. अहो, आज देवाला लोकांनी केर कचरा करून ठेवलेला आहे. म्हणून जास्त वेळ कोणाला देतात? जगाला. आणि कमी वेळ देतात ख्रिस्ताला. रविवारचा एक दिवस त्याच्यातले 2 तास प्रभू येशू ख्रिस्ताला आपण देऊन टाकतो. आपल्याला वाटतं बस खूप काही मी केलं. लक्षात घ्या, तुम्ही प्रभूला काय समजत आहात हे याच्यावरूनच कळतं. काय खरंच प्रभू तुमच्यासाठी लाभ आहे? काय खरंच तुम्ही सर्व गोष्टी प्रभूसाठी केर कचरा असं समजतात? कोणत्या गोष्टीला आपण प्रथम स्थान देतो तो तुमचा लाभ आहे. ज्या गोष्टीला तुम्ही अधिक महत्व देतात तो तुमच्यासाठी लाभाची गोष्ट आहे. ज्या गोष्टीला तुम्ही प्रभूपेक्षा अधिक स्थान दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे, ती तुमच्यासाठी अधिक महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्या गोष्टीला तुम्ही अतिशय कमी वेळ देतात तो तुमच्यासाठी केर कचरा आहे. तर आज आपण बोलताना तर बोलून जातो की या सगळ्या गोष्टी केर कचरा आहे, पण लेखतो का? तसं समजतो का? जीव तर गुंतलेला आहे त्याच्यातच. अहो, ज्या वेळेस जक्कयाला प्रभू येशू ख्रिस्त भेटला, जक्कयाला प्रभू म्हणतो, जक्कया खाली उतर, मला तुझ्या घरी यायचं आहे. जक्कया त्या ठिकाणी लगबगीने खाली उतरला आणि तो म्हणतो, प्रभू थांब, पहिल्यांदा मी जातो आणि ज्या लोकांकडून मी लुबाडलेला आहे त्यांना चौपट परत करतो आणि जे माझं अर्ध द्रव्य आहे, अर्धी संपत्ती आहे, ती मी अर्धी संपत्ती गोरगरिबांना वाटून देतो, मग तू माझ्या घरी ये. हालेलुया. सर्व संपत्ती आणि धनाला जक्कयाने काय लेखला? केर कचरा. हालेलुया. पेत्र ज्यावेळेस त्या ठिकाणी माशाने भरलेली होडी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं पेत्राला, याकोब, योहानाला, मी सांगतो त्या ठिकाणी जाळं टाक. पेत्राने जाळं टाकलं. बायबल असं सांगतो एवढे मासे लागले की जाळी फाटायला लागली आणि ते पूर्ण तारू जे होतं, ते पूर्ण जहाज जे होतं, ती होडी जी होती ती माशांनी भरून गेली. एवढे त्या ठिकाणी मासे त्या ठिकाणी त्यांना लागले. पेत्र म्हणतो की प्रभू मी पापी आहे. आणि बायबल असं म्हणतं, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला म्हटलं की मी तुला काय धरणारा करीन? माणसे धरणारा करीन. पेत्राने ते सगळं सोडून दिलं. कोणाच्या मागे निघाला? ती संपत्ती ज्याच्यासाठी तो आजवर झटत होता त्या गोष्टीला त्यांनी काय लेखला? केर कचरा. हालेलुया. आणि ख्रिस्त हा लाभ मला मिळावा. बघा, ख्रिस्त हा लाभ इकडं आहे तर पाठ तुमची जगिक गोष्टींकडे असली पाहिजे. ऍट ए टाइम तुम्ही असं उभं राहू शकत नाही. एक तर तुम्ही ख्रिस्ताकडे तोंड करा, एक तर जगाकडे तोंड करा. एक तर तुम्ही ख्रिस्त हा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करा, एक तर जगातला लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करा. ऍट ए टाइम दोघं गोष्टींसाठी तुम्ही वेळ देऊ शकत, ऍट ए टाइम दोघं गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं मन लावू शकत नाही. देवाचं वचन म्हणतं प्रथम तुम्ही त्याचे राज्य
आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. बाकी सगळे आशीर्वाद तुमच्या मागून येतील. हालेलुया. प्रभू त्याच्या लेकरांना भिकारी राहू देत. प्रभू त्याच्या लेकरांना मागणारे ठेवत नाही. प्रभूचे लेकर जे असतात ते त्याच्यासारखेच देणारे असतात. हालेलुया. देवाचे लेकर जे असतात ना, देवाचा खरं लेकरू कोण आहे माहिती का? त्याने समजावं की मी प्रभूचा लेकरू आहे, प्रभूचा मुलगा आहे, की जो देणारा आहे. हालेलुया. जो काय आहे? देणारा आहे. एक वचन वाचू बरं आपण. करिंथकरास दुसरे पत्र काढू आपण. करिंथकरास दुसरे पत्र 9वा अध्याय 7वे वचन वाचा. दुसरे करिंथ 9 आणि 7. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये. कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल स्वर्गातून वाणी झाली. काय वाणी झाली? की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. बायबल असं म्हणतं, संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. हालेलुया. जो देतो परमेश्वरासाठी, काय देतो नेमका? पैसा, धन, संपत्ती, वेळ, जीवन आणि सर्वस्व. हालेलुया. जो एनी टाइम, प्रत्येक क्षणी प्रभूसाठी अवेलेबल असतो. जो म्हणतो की प्रभू मी आहे. हालेलुया. प्रभू हा मी आहे तुझ्यासाठी. जो सर्वस्व प्रभूला देण्यासाठी त्या ठिकाणी तयार असतो ना, परमेश्वराचं वचन म्हणतो तो देवाला प्रिय असतो. हालेलुया. मी एका देवाच्या दासाबद्दल ऐकलं होतं. मला वाटतं डेव्हिड लिव्हिंगस्टन बद्दल आहे का काहीतरी, मला वाटतं ते, की ज्या वेळेस एक तरुण मुलगा एका चर्चमध्ये बसलेला होता अमेरिकेमध्ये, आणि तरुण मुलगा त्या ठिकाणी बसलेला असताना वचन वगैरे झालं. देवाच्या दासाने त्या ठिकाणी प्रार्थना केली की आफ्रिका सारख्या देशामध्ये आपल्याला सेवक पाठवायचा आहे, की ते लोक जे भयानक परिस्थितीमध्ये आहेत, आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे, की जेणेकरून त्यांना सत्य कळावं, प्रभूची सुवार्ता कळावी. आणि हे सर्व झाल्यानंतर, वचन झाल्यानंतर मग दानार्पणाची वेळ आली. दानार्पण जसं आलं तसं त्यावेळेस सर्व दानपात्र लोकांसमोर फिरत होतं. प्रत्येक व्यक्ती पैसे टाकत होता. हा तरुण मुलगा यांनी पण त्याच्या खिशातले काही पैसे काढले आणि त्याच्यात टाकून दिले. जेवढे होते त्याच्याकडे ते सर्व टाकून दिले. मग दानपात्र परत पास्टरांकडे गेलं. परत देवाच्या आत्म्याने देवाच्या दासाला प्रेरणा दिली की परत ते दानपात्र फिरवण्यात यावं, कारण मला असं वाटत आहे की अजून कोणीतरी आहे ज्याला अजून काहीतरी द्यायचं आहे. परत एकदा दानपात्र फिरायला लागलं. त्या तरुण मुलाजवळ दानपात्र आलं. त्यावेळेस त्याच्याकडे पैसे नव्हते, पण त्याला प्रेरणा होत होती की मी काय देऊ शकतो प्रभूला. तर प्रियांनो, असं म्हणतात की त्याने स्वतःचं डोकं त्या दानपात्रात टाकलं. म्हणजे असं डोकं, मान त्यांनी झुकवली आणि त्या दानपात्रात टाकलं. प्रभूला म्हटलं, प्रभू हा मी आहे तुझ्यासाठी. हालेलुया. आज मी मला दानपात्रामध्ये टाकून देत आहे. आज हे दान तू स्वीकार कर, माझं दान तू स्वीकार कर, कारण मी स्वतःलाच आज दानपात्रामध्ये टाकून देत आहे. प्रियांनो, तो तरुण मुलगा डेव्हिड लिव्हिंगस्टन उभा राहिला आफ्रिका खंडासाठी, आणि आफ्रिका देशामध्ये त्या रानटी लोकांमध्ये जाऊन प्रभूची सुवार्ता त्याने गाजवली. अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये त्याने आणले. हालेलुया. संतोषाने देणारा देवाला आवडतो. ज्या वेळेस तुम्ही मनापासून परमेश्वरासाठी काही करता, मनापासून प्रभूला त्या ठिकाणी देता, जेही काही असेल, मी म्हणत नाही फक्त पैशाने प्रभू खुश होतो. प्रभू खुश होतो तुमच्या प्रत्येक समर्पणाने. हालेलुया. ज्यावेळेस एका विधवेने दान टाकलं, त्या दानपात्रामध्ये तिने फक्त 2 टोल्या टाकल्या. हजारो लाखोंची संपत्ती तिने टाकली नाही. आणि त्या ठिकाणी इतर जे लोक होते ते सर्व थैल्या भरून भरून टाकत होते. मग आपला परमेश्वर जर पैशाने तोलणारा असता तर ते थैल्या भरून टाकणारे जे होते ना, त्यांचं कौतुक केलं असतं प्रभूने. पण प्रभू म्हणतो, आज तुम्हाला माहिती आहे का, सर्वांपेक्षा जास्त या विधवेने टाकलं. हालेलुया. हालेलुया. तिने 2च टोल्या टाकल्या होत्या, 2च नाणे त्याच्यामध्ये टाकलेले होते. पण प्रभू म्हणतो, या बाकीच्यांनी त्यांच्या धनसंपत्तीमधून थोडंसं दिलं, पण हिने तर तिची संपूर्ण उपजीविका देऊन टाकली. हालेलुया. आज जी कमाई तिने केलेली होती ना, ती सगळी कमाई तिने टाकून दिली. तिने हा विचार केला नाही, संध्याकाळी मी काय खाणार, संध्याकाळी मला माझं काय होणार, मी 2 पैसे माझ्या सोबत जोडीला लावून ठेवते की जेणेकरून उद्याला मला कामात येतील. देवाचं वचन सांगतो, तिने तिची उपजीविका टाकून दिली. हालेलुया. त्या 2 नाणे, ते 2 टोल्या ज्या होत्या ना, त्या विधवेसाठी फार महत्वाच्या होत्या. त्याचं महत्व तिला फार होतं. लाखो रुपये असतील, तुम्ही 1000 रुपये प्रभूच्या भांडारात टाकत असाल ना, काहीच कौतुक करत नाही. लक्षात घ्या, काहीच कौतुक करत नाही.
समजते का तुम्हाला? लाखो रुपये तुमच्या भांडारात असतील आणि तुम्ही 1000 रुपये देवाच्या भांडारात टाकत असाल तर तुम्ही काहीच कौतुक करत नाही. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कमतरतेमधून जास्त प्रभूच्या भांडारात टाकतात ना, संतोषाने देणारा देवाला आवडतो. भिकाऱ्याला किती देतो आपण? सांगा. भिकाऱ्याला जास्तीत जास्त किती देतो आपण? 10 रुपये. 50 रुपये कोणी दिले का इथं बसलेल्यांपैकी आजपर्यंत? 100 रुपये? 50च दिले नाही तर 100चा काय विषय? जास्तीत जास्त आपली किती पर्यंत ऐपत आहे? आपली ऐपत आहे किती भिकाऱ्याला देण्याची? जास्तीत जास्त 10 रुपये. तरी आपल्याला मोठेपणा वाटतं. 4 लोक बघताय आपल्याला, असं बघतो आपण नोट देताना. भिकाऱ्याला आम्ही 10 रुपये देतो. तुम्ही देवाला काय समजता? प्रभूला काय समजतं? प्रभूच्या भांडारात टाकताना किती टाकतो? लाज वाटायला पाहिजे आपल्याला. मी जे बोलतोय कदाचित टोचत असेल. आज आत्मपरीक्षण करा. ज्या मानाने तुम्ही कमवतात त्या मानाने प्रभूच्या भांडारात तुम्ही देतात का? मी कधीच लोकांना ना देण्याबद्दल शिकवत नाही, मला आवडत नाही. पण काय माहिती, आज देवाचा आत्मा मला या गोष्टीबद्दल बोलायला भाग पाडतो. तुम्ही द्या नका देऊ हा तुमचा भाग आहे. कारण तुम्ही दिल्याने आमचा काही फायदा नाही दिल्याने आमचा काही तोटा नाही. लक्षात घ्या. हालेलुया. हा तुमच्या वैयक्तिक आशीर्वादाचा भाग आहे. मी देणं शिकलो माझ्या प्रभूसाठी, कारण माझा प्रभू मला पुरवणारा आहे. हालेलुया. मी मनुष्याकडे बघून जीवन जगत नाही, म्हणून परमेश्वरला देताना मला आनंद होतो. हालेलुया. आज 13 वर्ष झाले प्रभूची सेवा करते. 1400 रुपये पगारावर प्रभूची सेवा सुरू केली. ज्यावेळेस मला 1400 रुपये पगार होता, माझी मिसेस तेव्हा नोकरीला पण नव्हती, तेव्हापासून प्रभूची सेवा मी आतापर्यंत तशाच पद्धतीने, आजपर्यंत आमच्या ग्रुपने आम्ही 1 रुपया कोणाकडून घेतलेला नाही. सेवेमध्ये देऊन प्रभूची सेवा केली, घेऊन प्रभूची सेवा केली नाही. पण संतोषाने देणारा देवाला आवडतो. मी देवाला नेहमी धन्यवाद देतो की प्रभू तू गंगाला धुळीतून उचलतो आणि अधिपतींच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवतो. देवाचं वचन म्हणतो. हालेलुया. हालेलुया. तो परमेश्वर महान आहे प्रियानो. तो कोणाचा ऋणी राहत नाही, पण संतोषाने. आज म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं. भिकाऱ्याला देताना तुम्ही 10 रुपयाच्या वर देत नाही. आज तुम्ही प्रभूला काय देता आणि तुम्ही प्रभूला काय समजता? ज्याने तुम्हाला दिलं तुम्ही त्याला काय देता? ज्या मानाने प्रभू तुम्हाला देतो काय त्या मानाने तरी तुम्ही प्रभूला देतात का? जाऊ द्या बाकीचं, मी म्हणत नाही तुम्ही इतकेच टाका तितकेच टाका, पण मी काय म्हणतो, ज्या मापाने प्रभू तुम्हाला देतो, लाज वाटली पाहिजे किंवा त्या मापाने तरी प्रभूला द्या. भरून भरून शीख भरून प्रभू तुम्हाला देतो आणि तुम्ही तळागाळातलं खरवडून प्रभूला त्या ठिकाणी देता. लाज वाटायला पाहिजे देवाचे पुत्र आणि देवाचे मुलं म्हणून घेण्यासाठी. देवाचे मुलं असे नसतात. माझा प्रभू भिकाऱ्यांना स्वतःची मुलं म्हणत नाही. लक्षात घ्या, तो राजा आहे आणि राजाची मुलं काय असतात? काय असतात? बोला ना. बिल गेट्स जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती. त्या बिल गेट्सचा एकदा मुलगा जो आहे तो त्या ठिकाणी हॉटेलमध्ये गेला. आता तो जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे बिल गेट्स. जेव्हा तो त्या ठिकाणी हॉटेलमध्ये गेला कॉफी पिण्यासाठी, कॉफी प्यायला एक कप कॉफी त्याने घेतली आणि कॉफी पिल्यानंतर त्याने त्या ठिकाणी $100 टिप म्हणून देऊन टाकली. किती? $100. आता $1 म्हणजे कमीत कमी 70 रुपये. कमीत कमी सांगतो मी, $1 म्हणजे 70 रुपये. तर $100 किती होता? 7,000 रुपये टिप दिली त्याने एका कॉफीसाठी. कॉफीचे पैसे वेगळे, फक्त टिप त्याने $100 देऊन टाकली. कारण तो कोणाचा मुलगा आहे? बिल गेट्स, जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुलगा. मग हा श्रीमंत व्यक्ती एकदा हॉटेलात गेला, त्याच हॉटेलमध्ये तिथं जाऊन कॉफी पित होता. कॉफी प्यायला आणि ती वेटर आली आणि त्या वेटरला त्याने $10 दिले. किती दिले? $10 दिले. ती वेटर विचार करायला लागली. ती त्याला म्हटली डायरेक्ट की अहो साहेब, तुमचा मुलगा जेव्हा इथे येतो ना म्हणे, तो $100 टिप देतो आणि तुम्ही किती देतात म्हणे? $10. असं का म्हणे? तर त्यावेळेस बिल गेट्सने सांगितलं, तो $100 देतो ते बरोबर करतो, कारण तो कोणाचा मुलगा आहे? जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे. मी $10 दिल म्हणे, कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. हालेलुया. मी कोणाचा मुलगा आहे? शेतकऱ्याचा. तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणाचे मुलं आहात. जे तुम्ही वागतात, जे तुम्ही करतात, जे तुम्ही देतात,
त्यावेळेस तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणाची मुलं आहात. माझा प्रभू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. हालेलुया. तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तुम्ही देत असताना आपली लायकी आपण दाखवून देतो परमेश्वरासमोर. हालेलुया. देवाला लाज वाटेल ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने वागता. मी म्हणत नाही देवाच्या भांडारात द्या, अहो गरिबांना मदत करा, अनाथांना द्या, विधवांना द्या. तुम्ही काही गरज नाही परमेश्वराच्या भांडारातच कौतुक करा असं मी म्हणत नाही. तुम्ही इथं आणा भांडारामध्ये, जिथं गरजू असेल ना एखाद्या गरजूला मदत करा. त्या ठिकाणी तुमच्या शेजारी कोणीतरी भुकेला असेल त्याला खायला द्या. कोणी फाटके कपडे घातलेला तुम्हाला दिसला त्याला नवीन कपडे घेऊन द्या. ज्याला 2 वेळचं अन्न भेटत नाही त्यांना पोटभर खाऊ घाला. मी म्हणत नाही तुम्ही देवाच्या भांडारात आणून या ठिकाणी भांडार भरा असं. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन म्हणतं संतोषाने देणारा देवाला आवडतो. अहो एखाद्या गरीबाला जर आता अनाथ झाला आणि एखाद्या दारिद्र्याला जर खरंच गरज असेल काय परमेश्वर स्वतः उतरून येईल का त्या ठिकाणी मदत करण्यासाठी? मग तुम्हाला आणि मला का ठेवलं प्रभूने इथे? तुम्हाला आणि मला परमेश्वराने इथे का ठेवलं? ह्यासाठी ठेवलेलं आहे की तुम्ही अशांना त्या ठिकाणी मदत करावी. देवाचं वचन एका ठिकाणी म्हणतं, वाचू आपण 2 कोरिंथियाचा 9वा अध्याय तिथंच आणि 9वं वचन वाचा. तो चहूकडे वाटप करीत असतो, तो चहूकडे वाटप करीत असतो, दरिद्रात दान धर्म करीत जे असतो. दरिद्री आहे त्यांना जो दान धर्म करतो त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते. त्याचे नीतिमत्व कसे राहते? युगानुयुग राहते. असे कुठे लिहिलं आहे? शास्त्रात लिहिलं आहे. हालेलुया. जो चहूकडे दान धर्म करतो, वाटप करतो आणि दारिद्र्यास दान धर्म करतो, बायबल असं म्हणतं त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते. हालेलुया. आज अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रियांनो कसल्याच गोष्टीची वाण नाही पडत त्या लोकांना. का माहितीये का? तिथं फूड बँक आहे. काय आहे? फूड बँक. लोक शिळं अन्न नाही जमा करत, ताजं अन्न जाऊन तिथं जमा करतात. बरेच लोक असतात की ज्यांनी कमिटमेंट केलेली असते की आज मला या फूड बँक मध्ये जाऊन हे अन्न जमा करायचंय. त्या फूड बँक मध्ये ते लोक खाद्यपदार्थ अन्न जमा करतात आणि ते अन्न अशा देशांमध्ये रोज विमानाने पाठवलं जातं ज्या देशामध्ये लोकांना एका टायमाचं खायला भेटत नाही. तो विमानाचा खर्च, तो विमानाच्या पेट्रोलचा खर्च, तो पायलटचा खर्च आणि तो खाद्यपदार्थ वाहून घेऊन जाण्याचा खर्च सर्व तो देश करतो. कोणासाठी? जे दरिद्री आहेत, ज्यांना खायला भेटत नाही, जे अनाथ आहेत, अशांना पुरवण्यासाठी. तो सगळा पैसा जो आहे स्वतःच्या भांडारातून खर्च करून ते इतरांना मदत करतात. म्हणून तर तो देश भिकारी नाही ना. आज आपल्याला कुठे ही सवय मला सांगा? आज आपल्या देशामध्ये कुठं त्या ठिकाणी आपल्याला आढळती फूड बँक? लोक घरात पडलेलं सडून जाईल पण कोणाला देणार नाही. खराब होऊन जाईल पण आम्ही दुसऱ्याला देणार नाही. वास यायला लागेल त्या गोष्टीचा पण आम्ही कोणाला मदत करणार नाही. आपली वृत्ती त्या लोकांसारखी आहे. ते इस्रायल लोक जास्त मानना गोळा करून घेतला. प्रभूने सांगितलं होतं आज पुरताच गोळा कर. त्यांनी अधिक गोळा केला. त्यांना वाटलं उद्याला पण होईल, परवाला पण होईल. उद्या देतो का नाही देत आपल्याला नाही माहिती, म्हणून उद्याचा पण आजच जमा करून घेतला. बायबल असं सांगतं दुसऱ्या दिवशी उठले त्याच्यामध्ये काय पडलेले होते? किडे पडलेले होते. कारण बायबल असं म्हणतं, वाचा 2 कोरिंथ 8वा अध्याय आणि 15व वचन. ज्याने फार गोळा केले होते, ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, त्याचे अधिक भरले नाही. तसेच ज्याने थोडे गोळा केले, ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले, त्याचे कमी भरले नाही. बघा आज लक्षात घ्या, हे वचन फार अद्भुत आहे. ज्याने फार गोळा केले, वर्षानुवर्ष कष्ट केले, श्रम केले, रात्र दिवस सर्व पैसा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी मनुष्याने संपूर्ण आयुष्य झिजवून टाकलं. ज्याने फार गोळा केलं, बायबल म्हणतं त्याचं काही जास्त भरलं नाही. आणि ज्याने कमी गोळा केलं, थोडंच गोळा केलं, त्याचं सुद्धा कमी भरलं. म्हणजे बघा, जास्त गोळा केलं तरी सुद्धा जास्त भरलं नाही. मग कशासाठी? आज तर मनुष्य जास्तच गोळा करायच्या मागे लागलेला आहे. अधिक पाहिजे, एवढं पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. मनुष्याची हाव काही संपत नाही. पण बायबल असं म्हणतं ज्याने फार गोळा केले त्याचे अधिक भरले नाही. तुम्ही कितीही गोळा करा, लक्षात घ्या ते अधिक भरणार नाही. आणि जो कमी गोळा करणार आहे ना त्याचं सुद्धा कमी भरणार नाही. विषय कुठेतरी आपला अडकतोय. आज आपले आशीर्वाद कुठेतरी अडकताय. इथून चालताय आपण, इथून लाभाच्या गोष्टी काय अजून आपण काढलेल्या नाही, केरकचरा लेखलेला नाही त्यांना. आपल्यासाठी लाभ तोच आहे अजून सुद्धा जगाला जो वाटतो तो. म्हणून तर लाभाच्या गोष्टींमध्ये आपलं मन गुंतलेलं आहे. म्हणून तर लाभाच्या गोष्टींकडे आपण त्या ठिकाणी वळतो. बायबल असं म्हणतं, पौल म्हणतो ख्रिस्तासाठी मी सर्व गोष्टी कशा समजतो? हानी अशा समजतो, केर कचरा अशा समजतो.
जोपर्यंत तुम्ही जग आणि जगातल्या गोष्टींना केर कचरा लेखत नाही. परत एकदा सांगतो, आज घरी गेल्यानंतर बायकोला झाडायला लावा आणि तो केर कचरा निघाला ना असा हातात घ्या आणि त्याला बघा आणि म्हणा, बघा त्याला, तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी तुमचा लाभ दिसतो का? दिसतो? जर दिसत असेल तर खिशात घालून फिरा आजपासून. समजतंय का मी काय बोलतोय? केर कचऱ्यामध्ये जर तुम्हाला तुमचा लाभ दिसत असेल ना, तर तो केर कचरा मढवून ठेवा, तर तो केर कचरा साठवून ठेवा, तर तो केर कचरा खिशात घालून ठेवा, तो केर कचरा जो आहे कपाटात भरून ठेवा, तो केर कचरा सुटकेस मध्ये घालून ठेवा, तोच केर कचरा त्या ठिकाणी बँकेच्या लॉकर मध्ये ठेवा. समजतंय का? पण जर त्या केर कचऱ्यामध्ये तुम्हाला माहिती की काहीच लाभ नाहीये, तर लक्षात घ्या, तो केर कचरा काय करा, काय करा, फेकून द्या. त्याच्याकडे मन लावू, त्याच्याकडे चित्त लावू नका. मी सर्व गोष्टी केर कचरा अशा समजतो. आता तुम्हीच तुमचं आत्मपरीक्षण करायचंय. भौतिक वस्तू ज्या प्रभूने तुम्हाला दिल्या, सोपी गोष्ट आहे, हा साधा मोबाईल सुद्धा तुम्ही केर कचरा लेखत नाही. काय? हा मोबाईल जो आहे ना, हा मोबाईल सुद्धा मनुष्य केर कचरा लेखत नाही. त्याला एवढा जपतो, पडला तरी त्याला असं वाटतं की हृदयच पडून गेलं माझं, हसून जातं लगेच त्या ठिकाणी. का? खराब होऊन जाईल ना, स्क्रीन फुटून जाईल, डिस्प्ले खराब होईल, कारण आपण त्याला सुद्धा केर कचरा लेखत नाही. आपल्यासाठी तो फार महत्वाचा आहे. आपल्या वस्तू, आपलं घर, त्याला आपण केर कचरा लेखत नाही. आपल्या गाड्या, त्याला आपण केर कचरा लेखत नाही. आपला पैसा, आपलं धन, आपले सोने नाणे चांदी दाग दागिने, कोणत्याच गोष्टीला आपण केर कचरा लेखत नाही. हा, आम्ही फक्त प्रभूला केर कचरा लेखतो की तो आपल्याला असं वाटतं तो लाभ तर आम्हाला मिळून गेलेला आहे, आता काय राहिलं दुसरं? तो लाभ लक्षात घ्या, तोपर्यंत तो लाभ भेटणार नाही. मग श्रीमंत मनुष्य जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आला, तरुण पुरुष, आणि तो म्हणतो, प्रभू स्वर्गीय राज्य वतन मिळावं म्हणून मी काय करावं? प्रभू म्हणतो की 10 आज्ञा पाळ. तो म्हणतो मी लहानपणापासून पाळतो. प्रभू त्याला म्हणतो अजून एक गोष्ट उणीव आहे, एक गोष्ट कमतरता आहे. काय? तुझं असल नसल ते गोरगरिबांना वाटून दे आणि तू माझ्या मागे स्वर्गात तुला काय मिळेल? मोठी संपत्ती मिळेल. हालेलुया. तो निराश झाला आणि निघून गेला. का? कारण धन आणि संपत्ती त्याच्यासाठी केर कचरा नव्हती. हालेलुया. म्हणून मन तिथं गुंतलेलं होतं. म्हणून ख्रिस्त लाभ भेटला का? ख्रिस्त हा लाभ त्याला भेटला का? तिथून पुढे प्रभू येशू म्हणतो की श्रीमंताला देवाच्या राज्यात प्रवेश करणं किती बरे कठीण आहे. हालेलुया. उंट जो आहे तो सुईच्या नाकातून प्रवेश करेल, पण श्रीमंत मनुष्याचं स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं फार कठीण आहे. आणि आज आपण कठीणतेकडेच चाललेलो आहोत. सर्वांना काय व्हायचंय? श्रीमंत. गरीब व्हायला कोणीच तयार नाही. हालेलुया. आम्हाला चालेल की सुईच्या नाकातून भले आम्हाला जावं लागले, ती अगदी परीक्षा आम्ही देऊ शकतो. हालेलुया. लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतो, श्रीमंती आणि दारिद्र्य या दोन गोष्टी ज्या आहेत भौतिक रीतीने बघू नका. श्रीमंती आत्मिक असली पाहिजे आणि दारिद्र्य सुद्धा आत्मिक रीतीने असतं. कोणत्याच प्रेषिताला कसलीच कमी पडली नाही. लक्षात घ्या, पौल असेल, पेत्र असेल किंवा 12 प्रेषित होते, हे जेव्हा सेवा करत होते यांना कसलीच कमी पडली नाही, कोणत्याच गोष्टीची नाही. भाड्याला पैसे मागू, आज जेवणाला नाहीये अशी त्यांची वेळ कधी झाली नाही. का माहितीये का? ते सर्व औदार्याने प्रभूच्या सेवेसाठी देत होते. हालेलुया. त्यांच्यासोबत फिरणारे जेवढे होते ना, ते विकून फुकून प्रभूची सेवा करत होते. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस सेवेमध्ये होता, येशूच्या मागे अनेक स्त्रिया होत्या असं बायबल म्हणतं. आणि त्या काय करत होत्या? हा, बायबल म्हणतं, मी नाही म्हणत. काय म्हणतं त्या वचनात? त्या आपल्या पैशा अडक्याने प्रभूला मदत करत होत्या. कशासाठी? सेवेसाठी. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त काही कामधंदे करत नव्हता, व्यवसाय करत नव्हता, पण तरी प्रभूची प्रत्येक गरज भागत होती, कारण त्या ज्या स्त्रिया होत्या ना, आपल्या पैशा अडक्याने त्या ठिकाणी प्रभूच्या सेवेसाठी मदत देत होत्या. हालेलुया. हालेलुया. संतोषाने देणारा देवाला आवडतो. प्रियांनो, देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. काय लाभाच्या गोष्टी आहेत, काय मी त्या सोडल्या का प्रभूसाठी? स्वतःचं आत्मपरीक्षण करा. परत त्या वचनाकडे आपण फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय. फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय 8व्या वचनापासून वाचू परत.
इतकेच नाही हा? तर ख्रिस्त येशू माझा प्रभू हा? याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे हा? मी सर्व काही हानी असे समजतो. हा? त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो हा? आणि त्या केर कचरा अशा लेखतो हा? यासाठी की हा? मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. ह्यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी केर कचरा तर ख्रिस्त हा लाभ. आता मत्तई शुभवर्तमानात आपण येऊ. मत्तई शुभवर्तमान 13वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान 13वा अध्याय 44 वचन. मत्तई 13:44. स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो. आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. हालेलुया. स्वर्गाचं राज्य कसं आहे? एका ठेवीसारखं. एका मनुष्याला एक ठेव सापडली, एक धन सापडलं, एक संपत्ती सापडली, एक ठेव सापडली, तर तिच्या ज्या शेतामध्ये होती, बायबल असं म्हणतं, तो जातो आनंदाच्या भरात जातो. पहिली गोष्ट, दुःखाने जात नाही, कारण त्याला माहिती ही ठेव जी मला सापडलेली ना, हिचं मोल अधिक आहे. हालेलुया. तो आनंदाने जातो, आनंदाच्या भरात जातो, आपले सर्वस्व विकतो आणि काय घेतो? ते शेत विकत घेतो ज्याच्यामध्ये ती ठेव आहे. हालेलुया. याला म्हणतात स्वर्गाचं राज्य. जोपर्यंत तुम्ही तुमचं जे आहे ते केर कचरा लेखत नाही, ती ठेव तुम्हाला मिळणार नाही. तो आनंदाच्या भरात जातो, देवाचं वचन म्हणतो, आणि आपलं सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो ज्याच्यामध्ये ती ठेव आहे. हे आहे स्वर्गाचं राज्य. लक्षात घ्या, तयारी ठेवा आत्मिक रीतीने, तयारी ठेवा आत्मिक रीतीने, की सर्व गेलं तरी मला कोणता लाभ भेटला पाहिजे? ख्रिस्त हा लाभ भेटला. मी अनेकदा प्रार्थना करताना मी विचार करत नाही या विषयावर, पण हाच विषय माझ्या मनामध्ये येतो की आपल्या लोकांची परीक्षा अशा रीतीने होईल. तुम्ही डिक्लेअर करा तुम्ही ख्रिस्ती आहात. अनेक ख्रिस्ती लोक अडखळतील त्यावेळेस, अनेक ख्रिस्ती लोक देवाला नाकारतील त्यावेळेस, कारण ते लाभ जगाचा घेतील. ख्रिस्त हा लाभ मिळवणं इतकं सोपं नाहीये. तुम्हाला जग केर कचरा लेखावं लागेल, तुम्हाला तुमचा स्वार्थ केर कचरा लेखावा लागेल, तुम्हाला स्वतःची इच्छा, स्वतःचा लाभ केर कचरा लेखावा लागेल, तुम्हाला तुमचा समाज केर कचरा लेखावा लागेल, तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी केर कचरा लेखावे लागतील, तरच तुम्हाला ख्रिस्त हा लाभ मिळेल. तुम्हाला जेही जास्त गोष्ट प्रिय असेल ना, त्या प्रिय गोष्टीमुळे तुम्ही ख्रिस्त हा लाभ प्राप्त करू शकत नाही. पुढचं वचन वाचा. आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझी नीतिमत्व 45 आपलं मत्तई 13:45. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. स्वर्गाचे राज्य चांगला एखाद्या मोत्याचा शोध करणाऱ्या एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळला. त्या व्यापाऱ्याला एक मौल्यवान मोती आढळला. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले. त्याने पण काय केलं? आपलं जाऊन सर्वस्व विकलं आणि ते विकत घेतले. आणि तो मोती काय केला? विकत घेतला. हालेलुया. सर्वस्व विकलं. बघा, सर्वस्व याचा अर्थ सर्वस्व. त्याच्या जागी काहीच राहिलं नाही. आणि त्याची किंमत काय आहे? त्याच्या आज मनुष्य व्यसन का करतो? दारू का पितो? तंबाखू का खातो? कारण लाभ आहे त्याला ना, आनंद होतो. वा, खूप छान वाटतं एक पॅक मारल्यावर ना, छान झोप येते, जेवण चांगलं जातं, आनंदी वाटतं, टेन्शन राहत नाही, दुःख विसरून जातो. मनुष्य दारू सोडायला तयार नाही, कारण लाभ वाटतो शरीरासाठी. जोपर्यंत त्या दारूला तुम्ही केर कचरा नाही लेखत, ख्रिस्त हा लाभ प्राप्त होणार नाही. देव तुमच्या प्रार्थनेकडे लक्ष देणार नाही. प्रत्येक गोष्ट केर कचरा लेखा माझ्या प्रभूसाठी, तर तुम्हाला ख्रिस्त हा लाभ त्या ठिकाणी प्राप्त होईल. आशीर्वाद पाहिजे, आरोग्य पाहिजे, उत्तर पाहिजे, सगळ्या गोष्टी दे प्रभू आम्हाला, पण आम्ही काही सोडणार नाही. पहिले या जग आणि जगातल्या गोष्टी केर कचरा लेखा, मग परमेश्वराकडे अपेक्षा करा की तो लाभ तुम्हाला प्राप्त व्हावा. हालेलुया, हालेलुया. आणि मग ख्रिस्त हा लाभ प्राप्त झाल्यानंतर असा व्यक्ती कंगाल राहू शकतो का? राहू शकतो? नाही. सारफत येथील विधवा ज्यावेळेस दुष्काळ होता त्या पूर्ण परिसरामध्ये, तिथं अनेक श्रीमंत लोक असतील, अनेक धनवान लोक असतील, पण तुम्हाला माहितीये का, कोणीच जगू शकला नसेल. कारण माणूस पैसा खाऊ शकत. दुष्काळामध्ये कसला दुष्काळ असतो बरं? अन्नाचा.
तुमच्याकडे हजारो लाखोची संपत्ती असू द्या, पण अन्नच नाही तर काय कराल? नोटा तर काही खाऊ शकत, सोनं चांदी तर काही खाऊ शकत नाही. ही सारपत येथील विधवा कंगाल होती जगाच्या दृष्टिकोनातून, पण जेव्हा देवाचा दास त्या ठिकाणी गेला आणि तिला त्या दासाला तिने स्वतःच जे होतं त्याच्यातून भाकर दिली, देऊन टाकली, संतोषाने आनंदाने, कुरकुर करून नाही दिली, रडून नाही दिली, नाही देत म्हणून नाही दिली, तर जे होतं तिच्या मुलासाठी तिने ठेवलेलं ते सर्व देवाच्या दासाला देऊन टाकलं. हालेलुया. बायबल असं सांगतं, जोपर्यंत दुष्काळ त्या भागामध्ये होता तोपर्यंत तिच्या टोपलीतली भाकर आणि तिच्या कुपीतलं तेल जे होतं ते संपलं नाही. श्रीमंत करोडपती असतील त्या ठिकाणी मरून गेले असतील भुकेने, पण ही गरीब विधवा जी होती ना, तिने पूर्ण दुष्काळात पोटभर जेवण केलं. हालेलुया, हालेलुया. कारण तिला लाभ भेटलेला होता, तो ख्रिस्त, तो परमेश्वर, तो तारणारा, त्याचा लाभ तिला प्राप्त झालेला होता. तो तिच्या बाजूने उभा होता म्हणून ती कंगाल राहिली नाही. हालेलुया. जे धनवान होते ते कंगाल होऊन गेले, जे धनवान होते ते भुकेने मरून गेले, पण ही विधवा जी होती जी जगिक दृष्टीने कंगाल होती, लक्षात घ्या, पूर्ण दुष्काळामध्ये तिला कसल्याच गोष्टीची वाण पडली नाही. ती त्या ठिकाणी पोटभर 2-3 टाइम खात होती, ती आणि तिचा मुलगा. एवढंच नाही, देवाच्या दासाचं सुद्धा पोट भरत होतं. हा आशीर्वाद परमेश्वर देतो, पण विश्वास पाहिजे. हालेलुया. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. संतोषाने देणारा देवाला आवडतो. इतकं सोपं नाही होते, इतकं सोपं नाहीये. त्या देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं, वाचू आपण, करिंथकरास पत्र 9, दुसरे पत्र 9 अध्याय, दुसरे करिंथ 9 अध्याय आणि 10वं वचन. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवील. जो पेरणाऱ्याला काय पुरवितो? बी पुरवितो. तो तुम्हाला काय पुरवेल? बी पुरवेल. देवाचं वचन म्हणतं. देव रिकाम्या व्यक्तीला काहीच पुरवत नाही, तो कोणाला पुरवतो? पेरणाऱ्याला. पेरणारा म्हणजे कोण असतो? पेरणारा काय करतो बरं? मुठभर धान्य घेतलं तर तो असा मुठ बांधूनच फिरतो का? तो सोडत जातो ना. ते बी जे आहे ते टाकत जातो, त्याची मूठ रिकामी करत जातो आणि पूर्ण मूठ रिकामी झाली का परत ती मूठ भरली जाते आणि परत आपली मूठ रिकामी करत जातो. देवाचं वचन म्हणतो तो पेरणाऱ्याला काय पुरवतो? ज्याची तयारी आहे ना पेरण्याची, परमेश्वर त्यालाच देतो. रिकाम्याला परमेश्वर देत नाही. ज्याने नुसतं सांगून ठेवलेलं आहे, जो पेरत नाही, जो नुसता साठवतोय. पेरणाऱ्याला का बी पुरवतो माहिती का तुम्हाला? कारण पेरल्याने ते बहुगुणित होतं. हालेलुया. पेरल्याने काय होतं? बहुगुणित. साठवल्याने बहुगुणित होत. मी 5 पोते धान्य जे आहे ते घरात साठवून ठेवलं, पुढच्या वर्षी ते किती राहणार आहे? 5च राहणार आहे. पण तेच 5 पोत्यातलं 1 पोत जे आहे ते मी जाऊन परत पेरलं तर काय होणार आहे? त्याच्यापासून बहुगुणित होणार आहे. हालेलुया. देणं हे आशीर्वादाचा भाग आहे. देण्याने बहुगुणित होतो. ज्या मापाने तुम्ही द्याल त्या मापाने तुम्हाला परत देण्यात येईल. देवाचं वचन म्हणतं. तुम्ही ठरवा, तुम्हाला 1 पोतं पेरायचं का 2 पोते पेरायचे. जेवढे तुम्ही पेराल त्या पटीने तुम्ही प्राप्त करणार आहात. हालेलुया. जेवढं तुम्ही साठवून ठेवणार आहात त्याच्यात वाढ अजिबात होणार नाही. ख्रिस्ती लोकांनो, साठवून ठेवू नका. तुम्ही जे धन साठवत आहात ते कांदे आहेत. ते काय आहेत? कांदे व्यापारी तुम्ही आहात. त्याच्यातला अर्धा माल काय होणार आहे? हा. आणि मग बसा बोंबलत, दुसरं काहीच होणार नाही. लक्षात घ्या, जेवढ्यात विश्वासू लोकांनी, ख्रिस्ती लोकांनी धन साठवायला सुरुवात केलेली आहे ना, त्यांनी लक्षात घ्या, तुम्ही फक्त कांदे साठवत आहात. कारण त्याच्यातला अर्धा नाश होऊन जाणार आहे, संपणार आहे, तो तिथंच नष्ट होणार आहे. त्याचा तुम्हाला फायदा भेटणार नाही. वेळ आहे ना, त्याच्यातच त्याचा उपयोग करा. हालेलुया, हालेलुया. अनेक शेतकरी साठवून ठेवतात आणि स्वतःच्याच तोंडाने म्हणतात, अहो 30% 40% खराब होऊन गेला, मग कशाला साठवला होता? तेव्हाच विकला असता तर तुला ते किमान ते तरी भेटलं असतं. हालेलुया, हालेलुया. संतोषाने देणारा देवाला आवडतो. प्रियानो, केर कचरा लेखा त्या गोष्टीला. ख्रिस्त हा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर जग आणि जगातल्या गोष्टी केर कचरा लेखल्याशिवाय तुम्हाला ख्रिस्त हा लाभ भेटणार नाही. कदाचित वचन आज आपल्याला लागलं असेल, झोंबलं असेल, त्रास दिलं असेल, देऊ द्या. कारण देवाचा आत्मा ह्यासाठी बोलायला लावत आहे. हालेलुया. लागलंच पाहिजे, झोंबलंच पाहिजे, टोचलंच पाहिजे. आणि त्यांनाच टोचतं, त्यांनाच लागतं जे वचनाप्रमाणे चालत
नाही. आणि प्रभूची इच्छा आहे की तुम्ही वचनाप्रमाणे काय करावं, चालावं. देवा मला देणारं कर. प्रभू म्हणतो अजून काय देऊ तुला देणारं कर? तुला काय भिकारी केलंय का मी? 2 टायमाचं खातो चांगल्या पद्धतीने, सकाळी नाश्ता पण करतो, आठवड्यातून 3दा मटण खातो, अजून कोणतं देणारं करू तुला? तुला तर काही मी भिकारी ठेवलेलं नाही. चांगले कपडे घालतो, फाटके कपडे घालत नाही, चांगले ब्रँडेड कपडे घालतो, अजून काय देणारं करू मी तुला? जेवढं मी देतो ते स्वतःसाठी करतो, दुसऱ्याला तर काही 1 रुपयाची मदत करत नाही. अजून काय अपेक्षा करावी की प्रभू तुम्हाला देणारं कर? प्रभूने देणारच केलं आहे. आपण भिकारी झालो, आपण अजून पण भिकच मागत आहोत. लक्षात घ्या, तुम्ही तो लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल ख्रिस्ताकडून, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला आज लाभाच्या वाटतात ना, ख्रिस्तासाठी केरकचरा लेखायला शिका. त्यावेळेस ख्रिस्त हा लाभ तुम्हाला प्राप्त होईल. एवढं सोपं नाहीये. माझा प्रभू काही केरकचरा नाहीये. मराठीतलं एक गाणं होतं, ते गाणं मला वाटते देव बाजारातला भाजीपाला नाही का, असं काहीतरी गाणं आहे ते मराठीत, मला त्याचे शब्द नाही आठवत. तर त्याचा अर्थ असाच होतो की देवाला तुम्ही काय समजतात? बाजारातला भाजीपाला? केव्हाही गेलं 10 रुपये टाकून, प्रभू चल ही प्रार्थना ऐक माझी. दारात 10 रुपये टाकले का, प्रभू माझं हे काम करून घे. अरे वा, हजारोंचे काम 10 रुपयात कसं काय मिळतील तुम्हाला? प्रभूला समजतातच काय तुम्ही? भाजीपाला 10 रुपयाची मेथीची जुडी घेऊन आले तुम्ही, तुम्हाला वाटतं 10 रुपयात आपलं काम होऊन जातं? लक्षात घ्या प्रियांनो, मी परत एकदा सांगतो, दानाबद्दल मी म्हणत नाहीये तुम्ही 10 रुपये टाकताय. मी याबद्दल म्हणतो, जर गरजू तुमच्या शेजारी असेल, तुमचा भाऊ गरजू असेल, तुमची बहीण गरजू असेल, ज्यांना गरज आहे प्रियांनो, त्यांची गरज जर तुम्ही जाणत, मी म्हणतच नाही तुम्ही देवाच्या भांडारात 100च्या नोटा टाका. मी नाही म्हणत हे कौतुक लोकांना दाखवायला करू नका. माझं म्हणणं काय, एखादा खरंच गरजू आहे ना, एखादा खरंच दरिद्री आहे ना, तुमचा कदाचित भाऊ असेल, कदाचित तुमची बहीण असेल, कदाचित त्यांना गरज आहे एखाद्या गोष्टीची, जर तुम्ही तिथं हात मोकळे करत नाही ना, लक्षात घ्या माझा परमेश्वर तुमचा हिशोब घेईल. माझा प्रभू तुमचा हिशोब घेईल. मी तुम्हाला कशासाठी दिलं होतं? यासाठी नाही की तुम्ही गोळा करून ठेवावं. लक्षात घ्या, गोळा करून ठेवाल ते तिथंच नष्ट होईल. संतोषाने देणारा देवाला आवडतो, बी पेरणाऱ्याला परमेश्वर बी पुरवतो, देवाचं वचन म्हणतं. त्याप्रमाणे द्या, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करून डोळे झाकून प्रार्थना करतो. धन्यवाद पिता, तुझी स्तुती करतो, या समयाबद्दल आभार मानतो देवा. आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, त्याबद्दल उपकार मानतो. केवळ ऐकणारे नाही, वचनावर विश्वास ठेवून चालणारे कर देवा. आमची मन कठीण होऊ देऊ नकोस देवा. पण प्रभू, आज तुझी वाणी आहे परमेश्वर पिता, जे तू आमच्याशी बोललेला आहे, आणि ते ऐकून आम्ही तसं चालावं, कारण ह्यातच तुला आनंद आहे परमेश्वर पिता. हो प्रभू, तुझं वचन सांगतं केवळ प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गीय राज्यात होणार नाही. हो माझ्या देवा, खरंच परमेश्वर तुझं वचन सांगतं, ज्याला कान आहे तो ऐकू. प्रभू, आज आम्ही ऐकलेलं आहे, पण त्याप्रमाणे चालणं आम्हाला शिकव. धन्यवाद, प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल. 30 पट 60 पट 100 पट फळ देण्यासाठी कृपा दे. दुष्टाला हे वचन चोरून घेऊ नकोस. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवड नावाने.